नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचं सूप. तर बघूया. एक तेजपत्ता, एक लवंग, एक दालचिनी, 2-4 लसूण पाकळ्या टाकल्यात, एक कांदा आणि 2 टोमॅटो. थोडंसं परतून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा भोपळा घेतला आहे, तो टाकायचा. मूठभर कोथिंबीर, 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ, 2 ग्लास पाणी टाकायचं. आता कुकरचं झाकण लावून घेऊया. कुकर लावल्याच्या नंतर चांगलं 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्यात. एकदम मऊ शिजलं पाहिजे ते. आता बघूया कुकर. हे बघू शकता आपण, झालेलं आहे आपलं. तर आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. थंड करून घ्यायचं एकदम. थंड झाल्याच्या नंतर आपण हे बघा, थंड झालं आहे. तमालपत्र काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला वाटून घ्यायचं. एकदम पेस्ट बनवायची. तेच पाणी टाकायचं जे आपण निघालेलं होतं ते. हे बघा, अशा प्रकारे एकदम छान स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. पूर्ण ते व्यवस्थित वाढून घ्यायचं. जो काही हे असेल ते निघून जातं बघा, जाड पदार्थ. छान झालेलं आहे. आता ते गॅसवरती कढई ठेवायची. ते जे आपलं पाणी होतं निघालेलं ते टाकून घेतलं आणि अर्धा टीस्पून ब्लॅक पेपर टाकलं, काळे मिरेपूड. खूप टेस्टी असं सूप बनतं हे. जास्त तिखट नाही. एकच हिरवी मिरची टाकली आहे, कमी तिखटची. बघू शकता, गरमागरम सूप तयार आहे.